धन्यवाद नवले सर, आकाशकर सर, देसाई सर, टंडन सर, हे माझे सर, माझे सगळे आपण सहकारी विद्यार्थी मैत्रिणी. सकाळपासून तुम्ही या विषयावरची मांडणी ऐकत आहात आणि तोच विषय मी पुढे घेणार आहे. फक्त मी 2 स्त्री संत महाराष्ट्रातल्या त्यांना म्हणजे त्यांच्या आधारे ही मांडणी करायचा प्रयत्न करणार आहे. आणि ही मांडणी करत असताना म्हणजे मला थोडंसं देसाई सर म्हणाले त्याच्या अनुषंगाने किंवा आधीची जी काही या चर्चेत झालं त्या अनुषंगाने मला स्वतःला असं म्हणावंसं वाटतं की स्त्रीमुक्तीचा किंवा स्त्रीवादाचा विचार आपण जेव्हा करतो त्याची सुरुवात सहसा आपण युरोपियन इथे मेरी वॉल्स्टनक्राफ्ट पासून मानतो, म्हणजे साधा 8व्या शतक पासून पुढे. आणि अगदी जाणीवपूर्वक अशी जेव्हा आपण भारताकडे येतो तेव्हा आपण 1970 पासून ती मांडणी झालेली असं मानतो. त्याच्या आधी नक्कीच ब्रिटिश भारतात आल्यानंतरची मांडणी झालेली आहे, पण त्याला ती एका विशिष्ट चौकटीत ती बद्ध आहे असं मला वाटतं. 1970 पासूनची जी मांडणी झालेली आहे त्याच्यावर मुख्यतः आपल्याला असं दिसतं की पाश्चात्य देशात जी मांडणी झाली त्याचा प्रभाव आहे आणि त्या पद्धतीने बऱ्यापैकी मांडणी झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्त्री संतांकडे मी जेव्हा येते आणि महाराष्ट्रातले या 2 मी घेतली आणि या चौकटीत अजून इतरांनाही आपल्याला कदाचित समाविष्ट करून घेता येईल. इथे मला असं वाटतं की आपल्याला स्त्री मुक्तीकडे, स्त्री स्वातंत्र्याकडे पाहण्याचं एक वेगळं प्रारूप म्हणूया किंवा वेगळा विचार, वेगळा पर्याय आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. असा पर्याय ज्याच्यावर कुठल्याही पाश्चात्य विचारांचा, संस्कारांचा प्रभाव नाहीये आणि एका वेगळ्या पद्धतीने हे सगळं घडत गेलेलं आहे. कारण इथे कुठेही ती चळवळ म्हणून विकसित झालेली आपल्याला दिसत नाही. मी जनाबाई आणि बहिणाबाई या 2 स्त्री संतांना निवडलेलं आहे. त्यामागची कारणंही हळूहळू स्पष्ट होत जातील. यांच्याविषयी इतर स्त्रीमुक्तीच्या अभ्यासकांनी किंवा स्त्रीवादाच्या अभ्यासकांनी जी मांडणी केली आहे त्याचा संदर्भ मी घेतलेला नाहीये. मी स्वतः वाचून मला जे जाणवलं ते मी तुमच्या समोर सादर करणार आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे विद्युत भागवतांनी किंवा इतरही लोकांनी याच्याविषयी लिहिलेलं आहे, पण मी त्याचा अंतर्भाव माझ्या मांडणीत करणार नाहीये. जनाबाईंविषयी मी आधी बोलणार आहे आणि मग बहिणाबाईंविषयी बोलणार आहे. पण या दोघींविषयी बोलताना मला असं वाटतं की या जेव्हा काही मांडणी करतायत त्यांना संत म्हणून जी काही एक मान्यता मिळू शकली नंतरच्या काळात किंवा त्यांच्या रचना आपल्यापर्यंत पोचल्या, त्या रचना करणं त्यांना शक्य झालं त्यासाठी त्या काळातली ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरांपासून किंवा त्याच्याही आधी महानुभाव पंथापासून जी एक संत विचारांची परंपरा महाराष्ट्रात विकसित झाली, त्याचबरोबर दक्षिणेकडे किंवा भारतभर त्या काळात जो संत विचार विकसित झाला ती पार्श्वभूमी, तो कॅनव्हास खूप महत्वाचा आहे असं मी जेव्हा म्हणते. मी हे जाणीवपूर्वक विधान करते कारण संत विचारांमुळे भक्ती विचाराला, भक्ती मार्गाला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याच्या आधी जी प्रतिष्ठा आहे ती मुख्यतः ज्ञानमार्गाला आहे. आधीचा जो पारंपरिक विचार आपण घेतला तर ज्ञानमार्गाला प्रतिष्ठा आहे आणि भक्तिमार्ग हा स्त्रिया आणि 4था वर्ण यांच्यासाठी आहे अशी मांडणी आणि त्रिवर्णांसाठी मग मोक्षाचा मार्ग तोही ज्ञानमार्ग, त्याच्यापासून कर्ममार्गाची फारकत. पण संतांकडे जेव्हा आपण येतो तेव्हा तिथे आपल्याला असं दिसतं की ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे 3 वेगवेगळे मार्ग असले पाहिजेत असं नाही. त्या 3ही मार्गांचा एक समन्वय आपल्याला करता येऊ शकतो ही मांडणी संतांनी केली आणि संत काळात आपल्याला असं दिसतं की भक्तीला एक प्रतिष्ठा मिळाली. भक्तीला प्रतिष्ठा मिळाल्यामुळे काय झालं, आता हे मी म्हटलं तसं मी माझ्या पद्धतीने मांडणी करते, आपण याच्यावर चर्चा करू शकतो नंतर. भक्तीला प्रतिष्ठा मिळाल्यामुळे भावनेला प्रतिष्ठा मिळाली. भावावस्था तुमच्या ज्या आहेत, तुमच्या मनात जे विचारांचे, भावनांचे तरंग येतात ते कुठेतरी महत्वाचे ठरले. तिथूनही तुम्हाला अध्यात्माकडे जाता येतं. हे एक अवकाश खुलं झालं. हे अवकाश आधी माणसांना खुलं नाहीये. माणसांना आधी मोक्षाकडे जायचं किंवा आध्यात्मिक वाटचालीसाठीचं जे अवकाश आहे ते
ज्ञानमार्गाचा अवकाश आहे. भक्ती मार्गाने एक मानसिक प्रक्रिया, आंतरिक अवकाश खुलं करून दिलं. आणि ही मला असं वाटतं फार महत्वाची घटना आहे. आणि ही शक्य झाली आणि त्याच्यामुळे म्हणजे स्त्रिया संत म्हणून किंवा इतर जातीवर्णातले लोक संत म्हणून कदाचित पुढे येऊन आपली निर्मिती करू शकले असतील. मी आता जनाबाईंकडे येते. जनाबाई हे मला खूप महत्वाचं व्यक्तिमत्व वाटतं किंवा खूप म्हणजे स्त्री म्हणून एक खूप महत्वाच्या त्या संत मला वाटतात. कोण आहेत जनाबाई? जनाबाई कोणी नाहीये. म्हणजे जनाबाई ज्या पद्धतीने त्यांचं आधीचं आयुष्य जर आपण पाहिलं तर आई वडिलांनी नंतर त्यांना आणून सोडलेलं आहे आणि नामदेवांच्या दारात त्या राहत आहेत, दासी म्हणून राहत आहेत. नामदेवांच्या घरात त्यांना प्रवेश नाहीये, त्या बाहेर आहेत. बाहेरचा अवकाश आहे त्यांचा अवकाश आहे. आणि त्या जी कामं करतायत ती पूर्णतः शारीरिक श्रमाची, कष्टाची कामं आणि अगदी लहान वयापासून करतायत. त्यामुळे जनाबाईंना काही एक आयडेंटिटी आहे का? तर नाही आयडेंटिटी. नगण्य असं व्यक्तिमत्व आहे किंवा आपण एक्झिस्टेन्शियलिझम म्हणतो मध्ये म्हटलेलं आहे ना, थ्रोन बीइंग, तसं त्यांना त्या परिस्थितीत आणून टाकलंय. त्या इच्छेने स्वतःच्या आल्यात का? तर नाही, आई वडिलांनी त्यांना आणून सोडलेलं आहे. आणि मग नंतर त्या पूर्ण पोरक्या, अनाथ, एकाकी अशा त्या आहेत आणि लहानपणापासून आणि फक्त हे काम करतायत. असं एक अजिबात चेहरा नसलेलं असं एक व्यक्तिमत्व, नगण्य व्यक्तिमत्व, नॉन एंटिटी असं असलेलं हे व्यक्तिमत्व. आणि त्या व्यक्तिमत्वाचा जो प्रवास घडतो तो एक नंतर स्त्री म्हणून आणि एक संत पदापर्यंत पोहोचतो. हे मला असं वाटतं की ही खूप महत्वाची घटना आहे किंवा हे खूप महत्वाचं आहे. अशा अजिबात कुठलाही चेहरा नसलेल्या, कुणाचाही आधार नसलेल्या, कुठल्याही शिक्षणाचे संस्कार प्राप्त न झालेल्या एका व्यक्तीचं, नॉन एंटिटी, नगण्य असा व्यक्तीचं संत पदापर्यंत पोहोचणं किंवा तिला नंतर संत म्हणून मान्यता मिळणं, हा तिने केलेला तिचा व्यक्तिगत प्रवास आहे. पूर्णतः हा जो प्रवास आहे, हा प्रवास कशामुळे शक्य झाला? मी म्हटलं तसं की ते जे भक्तीला मान्यता मिळाली, भावावस्था, त्याला त्या भावतरंग, आता ती जिथे राहते, नामदेवांचं घर आहे, तिथे संतांचं येणं जाणं आहे, तिच्या कानावर पडतायत. कीर्तन प्रवचनांना ती जात असेल ते तिच्या कानावर पडतायत. पण ती एकटी आहे. तिचं दुःख, तिच्या दुःखात सहभागी व्हायला, आणि तिचे जे अभंग तुम्ही वाचले, तिच्या दुःखात सहभागी व्हायला, तिच्या कष्टात सहभागी व्हायला कोणीही नाहीये. अशी ती व्यक्ती एका म्हणजे तिला हे सगळं पाहून कदाचित ती हरखून जात असेल, तिला पण ते हवंसं वाटत असेल, पण ते मिळवण्यासाठी कोणाचीही साथ नाही. आणि कुठल्या तरी एका, काय म्हणूया की कधीतरी तिला असं वाटलं असेल की ती विठ्ठलाबद्दल ऐकते, पांडुरंगाबद्दल ऐकते, नामदेवांच्या भक्तीबद्दल ऐकते, इतर त्या काळातले जे संत आहेत त्यांच्या भक्तीबद्दल ऐकते, त्यांच्या स्त्रियांच्या भक्तीबद्दल ऐकते, मुक्ताबाई पण आहेत. आणि मग तिला असं वाटतंय की ज्या विठोबाची ही भक्ती करतायत तो माझा पण का असू नये. आणि मग मला असं वाटतं की हा तिने घेतलेला एक निर्णय आहे की विठ्ठलच माझा सखा, विठ्ठलच माझा सहचर. हा निर्णय ती घेते कुठल्या तरी एका मोमेंटला की विठ्ठल माझा सखा आहे, तो सहचर आहे, आणि जे सगळं माझं भावविश्व आहे, जे सगळे माझे मनातले भावतरंग, विचारतरंग, कल्पना तरंग आहेत, ते मी त्याच्याबरोबर शेअर करेन. इथून प्रवासाला सुरुवात होते. हे सगळं कदाचित तिचं स्वप्नरंजन पण असेल सुरुवातीला. हे कदाचित सगळं ती स्वतः निर्माण करते. हा तिने घेतलेला निर्णय आहे, तिने निर्माण केलेला हा विठ्ठल आहे. हा जो विठ्ठल आहे तो त्या देवळातला विठ्ठल किंवा पांडुरंग नाहीये, हा तिने तिच्या कल्पनेतून, विचारातून साकारलेला विठ्ठल आहे, ज्याच्याशी ती नातं जोडते, जो तिला सगळे काम करत असताना मदत करतो, जो तिची काळजी घेतो, जो तिला प्रेम देतो. म्हणजे तिची जी गरज आहे त्या गरजेतून कुठेतरी कोणाशी तरी संबंध जोडावा, यातून हे तयार केलेलं नातं, आणि ते साक्षात विठ्ठलाशीच तिने गेलंय. का? कारण लौकिक कोणीही व्यक्ती, पुरुष, स्त्री, ही तिच्याशी नातं जोडताना तिला दिसत नाहीये. त्या गरजेतून ती साक्षात विठ्ठलाशीच हे नातं जोडते.
पहिली स्टेज पूर्णतः या पद्धतीची आहे की तो तिचा सखा आहे, सहचर आहे, तिला मदत करतोय. आणि मग असं करता करता तिला कुठेतरी त्यातून एक काय म्हणूया की त्या स्वप्नरंजनातून, त्या विचार तरंगातून पूर्वी त्या कष्टांची जी बोच होती, जो अन्याय होत होता त्याची जी बोच होती, ते जे दुःख होतं एकटेपणाचं, ते हळूहळू कदाचित त्याचा सल कमी व्हायला लागला. तो सल कमी व्हायला लागल्यामुळे या स्वप्नरंजनातून की या प्रकारच्या भावनिक नातं जे तिने जोडलेलं आहे त्याच्यातून तो जो एक मानसिक प्रवास तिचा सुरू झाला. तिचं एक आंतरिक विश्व तयार व्हायला सुरुवात झाली. मी आधी म्हटलं तसं की हा तिने घेतलेला निर्णय आहे. हे तिने स्वतःला एक अवकाश यातून निर्माण करून दिलं. बाह्य जगाने तिला काहीच दिलेलं नाहीये, बाह्य व्यवस्थाही तिला काही देत नव्हती. तिची कामं हे सगळं तसंच चालू आहे, त्या चौकटीतलं तिचं जगणं तसंच चालू आहे, पण आंतरिक तिचं स्वतःचं एक अवकाश तिने निर्माण केलं. आणि मग तिथे हे सगळं भावविश्व, विचारविश्व तिने निर्माण केलं. ती अभिव्यक्त व्हायला लागली. भाबडी होती ती, हे कदाचित कधी कधी तिने इतरांबरोबर शेअरही केलं असेल, त्याची पण टिंगल झालीये, तरी पण ते ती करत राहिली. कारण त्यातून तिला स्वतःला एक कुठेतरी दिलासा मिळत होता, एक प्रेम आणि आधार मिळाल्याची भावना होत होती. या कथा करता करता एका टप्प्यावर या भावनिक गरजेतून ती बाहेर पडली. परत तिला असं म्हणजे तिला ती पण ओढ आहे ना की हे संत आहेत आणि हे सगळे किती मोठे झालेले आहेत आणि त्यांना कसं प्रेम मिळतंय, प्रेम मिळावं ही ओढ, मला मान्यता मिळावी ही ओढ कुठेतरी आत आहे. आणि मग कुठेतरी आपला प्रवास त्यांचंही सगळं ती पाहतीये, ते अनुभवतीये, त्याची मांडणी करतीये. आणि या मानसिक प्रवासातून तिला तिचं एक आध्यात्मिक अवकाश प्राप्त झाला असेल. म्हणजे मला असं वाटतं की तिचा प्रवास जो आहे तो भावनेतून सुरू झाला, मानसिक प्रवास आधी सुरू झाला, मानसिक प्रवासातून ती आध्यात्मिक प्रवासाकडे गेली. सहसा म्हणजे आधीची जी मांडणी होती ना की कर्ममार्ग आणि मोक्षमार्ग, ज्ञानमार्ग. कर्ममार्ग का? शंकराचार्य म्हणायचे की त्यामुळे तुमचं चित्त वगैरे शुद्ध होतं, त्यामुळे कर्ममार्ग गरजेचा आहे. म्हणजे नैतिक तुमचं उन्नयन हे आवश्यक आहे मोक्षमार्गासाठी, मोक्षासाठी, ज्ञानमार्गासाठी. अशी जी सांगड घातलेली आहे, मला जनाबाई मध्ये वेगळा प्रवास दिसतो. मानसिक प्रवास म्हणजे सायकोलॉजिकल प्रोसेस, देन स्पिरिच्युअल प्रोसेस, अँड ऑल दी स्पेसेस क्रिएटेड बाय अ. She is taking this decision that विठ्ठल will be my friend, my buddy. तुमच्या आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सुरुवातीला तो तिचा बडी आहे. तर हे जे काही आहे, आणि मग आध्यात्मिक जसा तिचा विकास होत गेला, तिची अभिव्यक्ती पण बदललेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि मग एक ती असं लिहिते की डोईयाचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. आध्यात्मिक विकास जो तिचा झाला त्यातून हे नैतिक बळ तिला प्राप्त झालं. नैतिक बळाकडून ती अध्यात्माकडे नाहीये गेलेली, आध्यात्मिक बळातून तिला नैतिक बळ मिळालंय. म्हणजे हा तिचा परत पूर्णतः व्यक्तिगत असा प्रवास झालेला आहे. आता सुरुवातीच्या यात आपल्याला असं दिसेल की तिची कामं आहेत, दळणं कांडण, तिथे सगळीकडे तो मदत करतोय, अशा प्रकारचे अभंग आहेत. पहिली जी फेज आहे की जिथे विठ्ठल तिचा सखा झालाय, त्यात ती त्याला आपल्या बरोबर सगळ्या कामाला लावतीये. पुढच्या फेज मधले जे अभंग आहेत तिथे आता ती या दळण्या कांडण्याला वेगळं म्हणजे वेगळ्या मेटाफोर्स देते की दळून कांडून काय करायचंय, तर तुमच्या ज्या निगेटिव्हिटीज आहेत त्या नष्ट करायच्या. म्हणजे इथून तिच्या आध्यात्मिक प्रवासाला, विकासाला सुरुवात होते की आता ती असं म्हणते की मला एक कोणीतरी बनायचंय आणि ते चांगलं बनायचं असेल, मला विठ्ठलाशी एकरूप व्हायचं असेल तर हे सगळं माझ्याकडून टाकाय, म्हणजे हे निशुद्ध व्हायला पाहिजे मी. आणि मग ही जी तिचे नेहमीची कामं आहेत त्या कामांच्याच उपमा, तीच रूपक, त्याच मेटाफोर्स ती वापरते आणि ती सांगते की असं आपल्याला, असं शुद्ध हा जो प्रवास आहे माझा तो हा असा आहे. आणि मग नंतर पूर्ण एक अद्वैताचा अनुभव ती घेते आणि त्या पद्धतीच्या रचना ती करते. इथे मला असं वाटतं की नंतरचा जो मुक्तीचा किंवा पाश्चात्य मुक्तीचा जो विचार आला तिथे आपण व्यवस्थेनी आमच्यासाठी हे केलं पाहिजे, हे हक्क आम्हाला मिळाले पाहिजे, किंवा ही व्यवस्था आमचं असं असं शोषण करते, अशा पद्धतीची वेगवेगळी प्रारूप आपल्याला मिळतात. लिबरल, मार्क्सिस्ट. इथे आपल्याला असं दिसतंय की डायरेक्टली ना बहिणाबाई
ना जनाबाई त्या म्हणतायत की आम्हाला काही मिळालेलं नाहीये, पण उदास नाही व्हायचं. तर त्या समाजाकडून व्यवस्थेकडून काही न मागता त्या स्वतः अवकाश निर्माण करतात, स्वतःला घडवतात. आणि या घडण्यात काय होतं, मला असं वाटतं की यातून कुठेतरी ती जी व्यवस्था आहे ना त्याला छेद जाऊ शकतो. ती व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेतून, म्हणजे आधी जे असं मानलेलं होतं, स्त्रीकडे कसं पाहायला गेलं होतं परंपरेत, मोक्ष मार्गातील धोंड, स्त्रियांसाठी मोक्ष मार्ग उपलब्धच नाही. आणि संत स्त्रिया आपल्याला काय दाखवतात, किंवा या बुद्धिझम मध्ये सुद्धा थेरी गाथा ज्या आहे तिथे आपल्याला काय मिळतं की यांनी स्वतःला तो मार्ग, यांनी स्वतःला खुला करून घेतला. ते जे स्वातंत्र्य आहे ते त्यांनी बाहेरून नाही मिळवलं. त्या म्हणाले मी स्वतंत्रच आहे आणि माझ्या स्वातंत्र्याचा मी विकास करेन. जेव्हा तिने विठ्ठलाला सखा मानला तेव्हा तिला कुठेतरी तो आत्मविश्वास आला. त्या आत्मविश्वासातून तिला तिचा आत्मसन्मान मिळाला आणि तिने स्वतःला उभं केलं आणि ती इथपर्यंत पोहोचली की आता मी समाजाची पण पर्वा करत नाही. मी भरल्या बाजारात खांद्यावर पदर आला तरी मला काही नाही वाटणार लोक काय म्हणतील याचं. हे नैतिक बळ तिच्याकडे आलं. आणि मला असं वाटतं हा जो प्रवास आहे हा खूप महत्वाचा आहे की मी, म्हणजे हे जेव्हा मी जनाबाईचे अभंग वाचते पाहते तेव्हा मला असं वाटतं की कोणीही नसलेली जनाबाई जर हे करू शकते तर तुम्ही आम्ही का नाही. म्हणजे सुरुवातीला मी असं म्हटलं की हा तिचा व्यक्तिगत प्रवास आहे, पण हा व्यक्तिगत प्रवास जो आहे तो आंतरव्यक्तिगत प्रवास होऊ शकतो. हे सब्जेक्टिव्ह ट्रूथ आहे. तिला जे मिळालं ते सब्जेक्टिव्ह ट्रूथ आहे, नो डाऊट. पण हे सब्जेक्टिव्ह ट्रूथ हे इतर ज्यांना इच्छा आहे, ज्यांना ती आंतरिक उर्मी आहे, त्यांना पण हे मिळू शकतं. ही शक्यता जनाबाई आपल्याला निर्माण करून देते. कारण तिच्याजवळ बाह्य काय आहे, बाह्य काहीही नाहीये. तिला ना कोणाचा सपोर्ट आहे, काहीही नाहीये. स्वतःच्या बळावर हे जे तिने मिळवलं, म्हणजे तिने ऐकलं, त्यातलं काय निवडायचं ते तिने पाहिलं. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीचा सकारात्मक उपयोग करून तिने जे स्वतःला घडवलं आणि कशा पद्धतीने घडवलं की आता आज आपण तिला संत म्हणून मान्यता देतो. मला असं वाटतं की स्त्रीमुक्तीचा विचार करताना किंवा एकूण माणसाचा, म्हणजे इथे काही स्त्री असं नाहीये, तर तो विचार करताना माझं मी स्वातंत्र्य, माझा मी निर्धार करून प्रवास माझा कसा होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला जनाबाईंच्या रूपात मिळतं असं मला वाटतं. आणि मला असं वाटलं की आयडॉल माझ्यासाठी जनाबाई का नाही, की ती जर हे होऊ शकते तर आपण कोणीही. ही इंटरसब्जेक्टिव्हिटी आहे, ही ऑब्जेक्टिव्हिटी नाहीये. ही जी सार्वत्रिकता आहे ती, म्हणजे तिथे मगाचा जो प्रश्न होता तिथे मला एक कोणीतरी विचार केला की तिची परिस्थिती जी आहे ती विशिष्ट आहे, पण तुमची आमची परिस्थिती पण विशिष्ट आहे. पण या विशिष्टाच्या पार कसं जायचं हे तिच्या मांडणीतून, तिच्या प्रवासातून आपल्याला तिने दाखवलं. आणि त्यामुळे तिचा व्यक्तिगत प्रवास हा माझ्या व्यक्तिगत प्रवासासाठी एक दिशादर्शक ठरू शकतो. तो माझ्यासाठी एक म्हणजे नॅचरल सायन्स प्रमाणे एकाएक अशी स्टेप्स नाही देणार, पण तो मला दिशा देऊ शकतो. आणि त्यातून म्हणजे मला सहभागी होऊन ते मला प्राप्त करून घेता येतं किंवा ते मी घ्यायला पाहिजे. तर एका बाजूला जनाबाई जी थोडीफार समाजावर, लोकांवर टीका करते की कसं माझी उपेक्षा केली गेलेली आहे, पण त्याच्यात फार न अडकता समाज व्यवस्था काय म्हणूया मोडून टाकायचा प्रयत्न न करता स्वतःच उन्नयन साधायचा प्रयत्न करते. पण अशा अनेक स्त्रिया तयार झाल्या तर ती मोडावी न लागता ती आपोआप मोडणार आहे. म्हणजे मला इथे बसवेश्वर आठवतात की बसवेश्वरांनी मंदिरात प्रवेश करायला मिळायचा नाही, त्यामुळे म्हणजे खालच्या जातीच्या लोकांना फार वाईट वाटायचं की अरे आम्हाला का नाही प्रवेश करायला मिळत. तर त्याला त्यांनी लिंग आणि ते प्रत्येकाने गळ्यात घालायचं. आणि त्याने असं म्हटलं होतं की देव असा कुठेतरी अंधारात कोपऱ्यात असणार आहे का, देव सगळीकडे असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बरोबर ते लिंग आहे, तुम्हाला वाटलं खूप आतून तर ते हातावर काढा आणि दर्शन घ्या. यातून हे सिम्बॉलिक आहे असं मला वाटतं की यातून त्यांनी मंदिरांचं महत्व ते नगण्य करून टाकतात, रिडंडंट करतात मंदिरांना ते, की मंदिरात असा देव राहणारच नाही. तसं मला असं वाटतं की जनाबाई सारख्या स्त्रिया जेव्हा स्वतःच अवकाश स्वतः
निर्माण करतात आणि त्या अवकाशातून स्वतःला घडवतात, तेव्हा बाह्य व्यवस्था, त्या बाह्य व्यवस्थेने घातलेले निर्बंध हे रिडिक्युलस ठरून जातात. अर्थात त्यांना सोसावं लागलं की नाही, खूप सोसावं लागलं. त्या काळात त्यांना ही संत म्हणून मान्यता मिळाली का, तर नाही मिळाली. म्हणजे नामदेवांनी संत चरित्र लिहिली, त्या जनाबाईंचा उल्लेख नाही. जी तुमच्या दारात राहते तिला तुम्ही कधीही घरात घेतलं नाही, आणि त्यांनी जी संत चरित्र लिहिली त्या जनाबाईचा उल्लेख नाहीये. म्हणजे हे वास्तव आहे त्या काळातलं, की तिला तिची उपेक्षाच झालेली आहे शेवटपर्यंत. पण त्या उपेक्षेच्या पलीकडे जाऊन तिने जे साधलं ते मला खूप महत्वाचं वाटतं. आता जेव्हा आपण बहिणाबाईंकडे येतो, खूप मधला काळ गेलेला आहे, कारण त्या तुकाराम आणि रामदास यांच्या काळातल्या आहेत. त्यांचं त्या ब्राह्मण म्हणजे त्या उच्च जातीच्या आहेत मला वाटतं, त्यांचं लग्न झालेलं आहे. म्हणजे त्यामुळे समाजात एक मान्यता असते, एक स्थान असतं, तसं ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. पण पती आणि त्या यांच्यात एक म्हणजे अंतरही खूप होतं, की 30 वर्षाचं कदाचित त्या दोघांच्या वयात अंतर होतं. यांचा बालविवाह झालेला होता आणि त्यामुळे त्यांना सोसाव्या लागलेल्या गोष्टी वेगवेगळ्या आहेतच. त्यांच्या बाबतीतले मी एक 2-3 प्रसंग घेणार आहे आणि त्याविषयी आपण बोलणार आहोत. एक त्यांची पतिव्रता धर्माची संकल्पना, दुसरं त्या उच्च जाती कुळाच्या होत्या आणि त्यांनी तुकारामांना गुरु मानलं होतं आणि त्यांचा शोध घेत त्या आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या काळातल्या उच्चवर्गीयांना हे काही पटलं नव्हतं. आणि मग कारण उच्चवर्णीय स्त्री ही खालच्या वर्णाच्या एका व्यक्तीला गुरुस्थानी मानतीये, याच्यावर खूप टीका झाली. त्यांना तोही एक दोषारोप हे करायला लागला आणि अशा वेळेला त्या वज्रसूची उपनिषदाचं भाषांतर करून त्याच्या आधारे खरं ब्राह्मणत्व म्हणजे काय याच्यावर भाष्य करणारे रचना त्या करतात. तर ह्या 2-3 गोष्टींचा मी फक्त आता उल्लेख करणार आहे. मला असं वाटतं की जनाबाईंचा प्रवास हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकटीचाच प्रवास राहिला. फक्त तो प्रवास त्यांनी या पद्धतीने केला की आधीचं जे एकाकीपण आहे त्या एकाकीपणावर मात करत एकटेपणा, म्हणजे कृष्णमूर्ती अलोननेस आणि लोनलीनेस यात फरक जो करतात तशा पद्धतीने आपल्याला ते म्हणता येतं की त्या एकाकीपणाच्या गर्तेत न अडकता त्या एकटेपणा आणि तो त्याने नंतर मिरवला. जेव्हा आपण बहिणाबाईंकडे येतो तेव्हा नाही, त्यांना ती चौकट आहे, ती सगळी व्यवस्था आहे, ते प्राप्त झालेले, त्यांनी थोडंसं ज्ञानही प्राप्त करून घेतलेलं आहे. कधी कधी पतीचा पाठिंबा आहे, कधी कधी नाही. आणि अशा बहिणाबाई जेव्हा पतीचा विरोध होतो की यांनी आता अशा पद्धतीने ज्ञान घेऊन मांडणी करावी, तेव्हा एक आताच्या काळातली जर स्त्री असेल तर ती म्हणेल की मी पतीला सोडून जाईल, तर त्या अशी भूमिका घेत नाहीये. आणि पती आजारी पडलेले असताना त्या त्याची सेवा करतात. मी जेव्हा बहिणाबाईंचं काही गोष्टी वाचल्या, त्यांचे अभंग पाहिले, तेव्हा मला कॅरल गिलिगनच्या केअर एथिक्सचा काही भाग हा तिथे आपल्याला लागू करता येईल असं मला वाटलं. की गिलिगनने असं म्हटलेलं आहे की स्त्री आणि स्त्रीचे जे गुणधर्म आहेत त्यात ती म्हणजे पुरुष मुख्यतः न्यायाचा विचार करताना पुरुष स्वातंत्र्याला, स्वायत्ततेला जास्त महत्व देतो. आणि जेव्हा म्हणजे असं गिलिगननी म्हटलंय की जेव्हा नैतिक संघर्षाचा प्रश्न येतो तेव्हा कुठेतरी पुरुष स्वतःचं स्वातंत्र्य आणि मला काही त्यातून मला त्रास होणार नाही, नाजळ बसणार नाही ना, याला पटकन प्राधान्य देतो. आणि याच्या उलट स्त्री जी असते ती नात्यांना जास्त महत्व देते, रिलेटेडनेस, नाती आणि हे जे बंध असतात हे तिच्यासाठी महत्वाचे असतात. स्त्री सेवेलाही महत्व देते, स्त्री भावनांना, संवेदनांना महत्व देते, स्त्री सहकार्याला महत्व देते असं त्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा म्हणजे त्यांचे पती बहिणाबाईंचे त्यांना विरोध करत होते तर म्हटलं तर एक तोपर्यंत त्यांना त्यांचं असं एक स्थान प्राप्त झालेलं होतं आणि कदाचित त्यांनी पतींना सोडलं असतं तर काय झालं असतं. दोन्ही शक्यता होती की एक पतीला सोडल्यामुळे समाजाने त्या काळातला त्यांच्याकडे कसं पाहिलं असतं, किंवा एक निर्वेदपणे त्यांचा प्रवास, आध्यात्मिक प्रवास करू शकल्या असत्या. पण प्रतिकूल परिस्थितीलाच आव्हान, आपण म्हणतो तसं चॅलेंज समजून
त्यांनी काय केलं म्हणजे त्या पतिव्रता धर्म की पती हे ईश्वराचं रूप आहे, याला ते कसं करत जातात बघा की पती हे ईश्वराचं रूप आहे. मी याच्याकडे थोडंसं या पद्धतीने पाहते की मला जर पुढे जायचंय, मला जर एकरूपता अद्वैताचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर हा जो द्वैती भाव मी आणि माझा पती यांच्यात आहे त्याच्या पलीकडे जर मला जाता आलं नाही तर नुसत्या अद्वैताच्या अनुभवाला काय अर्थ राहतो. म्हणजे ते जे अलौकिक स्तरावर आहे ते लौकिक स्तरावर मला मिळवता आलं पाहिजे, मला शक्य करून दाखवता आलं पाहिजे. जनाबाईच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की शरीर लौकिक याला ती खूप महत्व देते, देहाला पण ती खूप महत्व देते. तर तसं इथे की हा पती जो आता मला प्रतिकूल आहे पण आता तो आजारी आहे तर मी त्याला ईश्वराचं रूप असं मानीन आणि त्यांनी ज्या पद्धतीने सेवा केली आणि त्यांचा जोडीला आध्यात्मिक प्रवास चालू ठेवला तर पतीचं अंतःकरण बदललं असं म्हणतात की त्यांच्यात परिवर्तन झालं आणि मग त्यांचा कायम पुढे तिला सपोर्ट राहिला. तर मला असं वाटतं की इथे परत ही जी दोन व्यक्तिमत्व किंवा त्या काळातल्या या ज्या स्त्रिया आहेत त्या साक्षात बंडाचा झेंडा उभारत नाही किंवा चळवळ उभारत नाही किंवा असं विरोधी भाषा त्या बोलत नाही, पण त्यांना हवं ते त्या साध्य करून घेतात. विरोधाच्या मार्गाने न जाता सामोपचाराच्या मार्गाने त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यातून त्यांनी ते काय म्हणूया की आपलंसं करून घेतलेले किंवा प्राप्त करून घेतलेले आहे. नेहमी तसं करावं का असं मला अजिबात नाही म्हणायचं. कधी हा मार्ग योग्य असतो, कधी तो मार्ग योग्य असतो, पण हाही एक मार्ग असतो एवढंच मला सांगायचंय की हा मार्ग जो बहिणाबहिणी की त्या काळात ही काळाची पण मर्यादा असते ना की त्या काळात एक स्त्री असं काहीतरी करायचा प्रयत्न करते, वस्त्र सूची उपनिषदावरचं अनुवाद करते, त्याच्यावर भाष्य लिहिते किंवा असं काहीतरी अभ्यास करायचा प्रयत्न करते, स्वतः कीर्तन करते, तिचे काही शिष्य तयार होत आहेत. हेच त्या काळात खूप वेगळं आहे, खूप मोठं आहे. त्याच्या पलीकडे जर त्यांनी काही करायचा प्रयत्न केला असता तर कदाचित हा त्यांचा प्रवास म्हणजे त्यांचं जे उद्दिष्ट आहे तो आध्यात्मिक प्रवास करायचं ते झालं नसतं कदाचित प्राप्त. तर त्याच्यामुळे त्यांचं उद्दिष्ट त्यांना कुठे स्त्रीमुक्ती वगैरे ही भाषाच त्या बोलत नाहीयेत, आपण त्यांना त्या चौकटीत बसवायचा प्रयत्न करतोय. त्यांच्यासाठी हे त्यांचं जगणं आहे, हा त्यांचा प्रवास आहे, हे त्यांना प्राप्त करायचं आणि हे प्राप्त करताना ज्या अडचणी आहेत त्या अडचणींचं निराकरण करत आपल्याला प्राप्त कसं करता येईल. म्हणजे म्हणून तिथे गिलिगनच्या मार्गाने की सहकार्याने, प्रेमाने, सह अनुभूतीने नाती जोडत न तोड म्हणजे तोडत नाही तर जोडत हे मला कसं करता येईल हा मार्ग त्यांनी अवलंबिलेला दिसतो. आणि या पद्धतीने त्यांनी स्वतःच ती जी काही क्रूढ प्रतिमा आहे ती पण जपत त्या पुढे गेल्या आहेत. आता मला असं वाटतं की याला रूढ प्रतिमा खऱ्या अर्थाने म्हणायचं का? आपण रूढ प्रतिमा का म्हणणार? कारण त्यांनी स्त्री धर्म पाळला, पतिव्रता धर्म पाळला म्हणून आपण त्याला रूढ प्रतिमा म्हणणार. पण त्या करतात कशासाठी? त्यांचं उद्दिष्ट काय आहे? आध्यात्मिक प्रवास हे त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि हा प्रवास करताना ईश्वर हा त्यांचा खरा पती आहे. म्हणजे त्या रूपक काय घेतात की ईश्वर हा माझा पती आहे आणि त्या ईश्वराशी मला अद्वैत साधायचं आहे आणि ते साधताना मी या पतीशी जर ते साधायचा प्रयत्न केला तर मला तेही साधता येणार आहे. म्हणजे याच्याकडे त्या एक माध्यम म्हणजे ही भाषा परत आत्ताची भाषा झाली. ही सगळी आपण आताची भाषा आपली खूप अशी कॅल्क्युलेटेड भाषा असते. हे काही नाही, अशी कॅल्क्युलेटेड भाषा नाहीये. पण हे करता करता मला ते मिळालं तर हा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आणि मला यासाठी या संत स्त्रिया महत्वाच्या यासाठी वाटतात की कोणीही त्यांना अवकाश दिलेला नाहीये. त्यांचं त्या काळातलं स्थान हे दुय्यम आहे, गौण आहे. त्यांची कर्म कर्तव्य तीही ठरलेली होती. अधिकारही खूप मर्यादित होते. जनाबाईला तर कुठलेच अधिकार नव्हते. बहिणाबाईंना काही एक अधिकार तरी होते, पण त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. ते सगळं सांभाळत प्रपंच आणि परमार्थाची सांगड ज्या प्रकारे त्यांनी घातली आणि आपला आध्यात्मिक प्रवास हा यशस्वी केला. यातून मला असं वाटतं की आज स्त्री विकासाचा, स्त्री मुक्तीचा किंवा एकूण मानवमुक्तीचा विचार करत असताना आपल्याला असं दिसतं की अरे हा पण एक मार्ग आहे की दरवेळेला व्यवस्थेच्या विरोधात लढून आपल्याला काहीतरी मिळवायचं म्हटल्यानंतर अनेकांची साथ लागणार आणि ते दरवेळेला शक्य होईलच असं नाही. पण
माझ्यापुरता हा प्रवास मला करता येऊ शकतो. आणि त्यासाठी मात्र माझा निर्धार, माझी उर्मी, माझे मार्ग मी शोधणं, मी अन्वयार्थ लावणं आणि जे काही काय म्हणूया की हे तरी येणारच असतात, अडथळे येणारच असतात, त्या अडथळ्यांना मार्गातले परत काही पायऱ्या समजून त्यांच्यावर मात करत पुढे जाणं, आणि यातून ते व्यक्तिमत्व व्यापक होत गेलं. बहिणाबाईंमध्ये मला असं दिसतं की त्यांनी त्यांचं एक सामाजिक कार्य पण आहे की त्यांनी फुगडी, पिंगा, जिंपा असे म्हणजे इतर स्त्रियांना पण त्यांनी बोध केला, जे जनाबाईंमध्ये दिसत नाही. जनाबाईंचं पूर्ण एक व्यक्ती म्हणून असलेलं तो सगळा प्रवास आहे. पण बहिणाबाई त्यांच्यासारख्या इतर स्त्रियांना हे तुम्हाला कसं प्राप्त करून घेता येईल हे सांगतात. या दोघींची वैशिष्ट्य काय की स्त्री म्हणून असलेल्या त्या काळातल्या मर्यादांच्या चौकटीत राहून तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर ते तुम्ही कसं करू शकता याची ही उत्तम उदाहरणं आहेत. आणि नुसतंच प्राप्त नाही, त्या मापदंड बनल्या. आज आपण त्यांच्याकडे मापदंड म्हणून पाहू शकतो. आणि मला असं वाटतं की म्हणजे सोशल सायन्सचा जेव्हा आपण विचार करतो तर प्रारूप ही मापदंड असतात की त्याच्यापासून आपल्याला मला काय प्रेरणा घेता येईल ती घेऊन माझा मी प्रवास करायचा आहे. म्हणजे हे सब्जेक्टिव्ह ट्रूथ या अर्थाने असतं की हे त्यांचं सत्य त्यांना मिळालं, माझ्यासाठी सत्य काय आहे ते मला कसं मिळवायचं आहे, तर तो प्रवास करण्यासाठी यांच्याकडून मला जे काय मिळेल ते मी मिळवून त्याला माझ्या पद्धतीने अर्थ लावून माझा मार्ग मी तयार करेन. आणि हे त्यांनी करायचा प्रयत्न केला या दोघींनी. आणि म्हणून मला असं वाटतं की हे त्यांचं वेगळेपण आहे. त्यांच्या म्हणजे मी काही अभंग पण इथे आणले होते वाचून दाखवण्यासाठी. वेळ आहे की नाही मला माहिती नाही, कारण हेमाडे सरांना पुढे मांडणी करायची, म्हणून मी आता माझी ही मांडणी इथेच थांबवते आणि तुमचे काही प्रश्न असतील तर राहिलेले मुद्दे त्या अनुषंगाने पण मांडता येतील.